आज मला जायचं होतं जिमला आणि ऑफिसवरून घरी यायला मला 8 वाजले होते. घरी आलो, बॅग वगैरे ठेवली, फ्रेश वगैरे झालो आणि थेट निघालो मी जिमला. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या छोट्यासा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज दिवाळी झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मी जिमला जात होतो आणि नंतर मग मला थोडंसं वाटेमध्ये एक मोबाईल शॉपवर जायचं होतं. आईचा मोबाईल मला थोडासा दुरुस्त करायचा होता, मोबाईलचा सॉकेट गेला होता आणि मी पहिले जिमला जायच्या अगोदर मी मोबाईल शॉपवर आलो. मोबाईल शॉपवर आल्यानंतर मी मोबाईलचं यांना दाखवलं, मोबाईलमध्ये हा सॉकेट बदलायचा. तर यांच्यापाशी मी मोबाईल वगैरे जमा केला आणि ह्यांना म्हणलं मी जाताना मोबाईल घेऊन जातो. तोपर्यंत ह्यांना मी प्रॉब्लेम सांगितला, मोबाईल त्यांच्याकडे सबमिट केला आणि मी लगेच निघालो जिमलाकडे. तर मग मी पोहोचलो आपल्या हनुमान जिमला. तर हनुमान जिमचा तुम्ही बघू शकता लुक कसा आहे, एकदम जबरदस्त जिम आहे. तर या जिममध्ये पहिल्यांदा जय श्रीराम म्हणायचं आणि आतमध्ये प्रवेश करायचा. जिमचा बघू शकता तुम्ही किती एकदम असे क्लासिक जिम आहे. जिममध्ये आल्यानंतर सगळे मला बॉडी बिल्डर दिसत होते. ते म्हणलं आपल्याला कुठं बॉडी बिल्डिंग करायची, मला आपल्याला फक्त बॉडी मेंटेन करायची. सुरुवातीला मस्त वॉर्मअप वगैरे केला, बॉडी मस्तपैकी गरमपैकी करून घेतली. बॉडी वगैरे गरम झाल्यानंतर मस्तपैकी आपली सायकलिंग करून घेतली. नंतर मग काही बॅकचे सेट वगैरे मारले आणि हे बघू शकता तुम्ही एकदम क्लासिक जिम आहे. खूप गर्दी कमी झाली होती कारण की मला 9:30 वाजले होते जिमला यायला. आणि नंतर मग मी काही बॅकचे वगैरे सेट मारले. मी काही जिममध्ये काही ट्रेनर वगैरे काही घेतला नव्हता, सगळं आपलं चार्ट वगैरे जिममध्ये लावलेलं. त्या चार्टप्रमाणे वगैरे मी असं मस्तपैकी आपल्या जिमचे सेट वगैरे मारत असतो. आणि नंतर माझे पूर्ण जिम झाल्यानंतर मग मी आता घरी निघालो होतो कारण की 10 वाजले होते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? आता मी इथेच थांबतो, तुम्ही फॉलो करून घ्या तोपर्यंत.